यांची प्रतिक्रिया घ्यायची असेल. घ्यायची का? बोलतील हा बोलतील ना. तुम्ही प्रश्न विचारा, तुम्हाला सांगतील ते. आपल्याकडे काही कमी थोडी काय सांगतील या भागात जे उमेदवार उभे आहे, काय सांगतील या भागात? आपलं शिक्षण आहे. म्हणजे साहेबांचं काम कसं आहे? साहेबांचं काम एकदम ओके. फोन केला की हजर. येऊन जातात आणि तुमचं जे बी काम असतं ते बिलकुल करून देतात. आता नागरिकांना काय आवाहन करणार सर आपल्याकडे? मी कर्मचारी ग्रामपंचायत. तरी सुद्धा कट करा. चला हो साबळे काय नाव म्हणलो दोन बंधन कमळाने लावायच्या वगैरे पाहायला बरोबर येतो बदलून सारखं तुम्ही ओके. आणि दुसरे आपले जिल्हा परिषद दोन्ही आपले कमळांनी व्यवस्था तुम्हाला करून देतो. मागे पुढे पुढे ठेव. जय भीम. आणि पंचायत समितीचे संजू सदावर्ते माझे मिसेस दोन्ही आहे का मतदान कमाल करायचे. दोन बटन कमाल लावायचे. बाहेरून लागले नितीन वाजोपर्यंत तरी पाहुणे रावळे असतील सांगा त्यांना. मग सांगा
मतदान करा बरं का. कमळाला मतदान करायचं हे का हे उमेदवारी अमोल भाऊ लोकरे जिल्हा परिषदला कमळ बटन दाबायचं. हे संजीवनी सदावरची माझी मिसेस आहे. कमळ बटन दाबायचं. 2 बटन दाबायचे कमळाचे आपल्याला. मामी ये मेरे जो या अमोल भाऊ लोकरे. उनकी मिसेस है तो सर उनको 2 वोट करना है. दोनों कमल पे करना है. 5 तारीख को है. आपको पॉलिटिक्स वगैरह में विजिट करना है. आठशे आपल्या नाही. हा 800 वाट निवडून निघा. और ये अमोल लोग अपने जिला परिषद को करना है. दोनों मतदान अपने को कमल की निशान के सामने का मतलब लगाना करना है. और हॉस्पिटल में भेज देता हूँ. कमल हाँ कॉम्प्लेट आजी आशीर्वाद द्या. हे का हे अमोल लोकरे जिल्हा परिषदचे उमेदवार आहे आणि ही माझी मिसेस आहे. पंचायत समिती उमेदवार आहे संजीवनी सदावरते. दोन्हीची निशाणी कमळ आहे. 2 वेळेस कमळाचं बटन दाबायचं. पॉप्युलर घ्या निकडे. हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहे अमोल बाबराव लोकरे. निशाणी कमळ. हे पंचायत समिती उमेदवार आहे संजीवनी सदावरते. निशाणी कमळ. 2 वेळेस कमळाचं बटन दाबायचं. आशीर्वाद द्या. डिपॉझिट करून गेले सिजर करायचे ना तर त्याच्याकडे देऊन टाक. मग तिकडे जे लागेल ते लागेल. ठेकेदार या शिरसर साहेब या. सर आज काय बोलणार सर प्रचाराचं कसं चाललेलं आहे आणि कुठपर्यंत आलेलं आहे आणि कशी म्हणजे डोर टू डोर काय चाललेलं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काल अचानकपणे दुर्दैवी घटना झाली आणि या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यामुळे आम्ही कालपासून प्रचार बंद ठेवला होता आणि आज अंत्यविधीनंतर या ठिकाणी आम्ही प्रचार सुरुवात करत आहोत. तर जवळपास मागच्या 5-6 दिवसापासून आम्ही डोर टू डोर प्रत्येक घरापर्यंत उमेदवार आणि उमेदवाराचे कुटुंबातील व्यक्ती यांना घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या जिल्हा परिषद गट रांजणगाव शेणपुंजी आणि जिल्हा परिषद गट आंबेलोळ अशा दोन्ही गणामधलं या ठिकाणी मतदान आहे. आणि या रांजणगाव शेणपुंजी कमळापूर जोगेश्वरी या संपूर्ण भागामध्ये आम्ही प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलो. एवढेच नाही तर या ठिकाणचे काही स्थलांतरित मतदार आहे जे की इथे वास्तव्यात होते परंतु बजाजनगर असेल शहरात असेल किंवा कामानिमित्त अजून एमआयडीसी दुसऱ्या गावामध्ये भागामध्ये राहायला गेले असेल त्यांचा सुद्धा कॉन्टॅक्ट आमचा पूर्ण झालेला आहे. 45,000 गटाचा हा गट आहे. मतदाराचा हा गट आहे. त्यापैकी आम्ही जवळपास 35,000 मतदारांपर्यंत आतापर्यंत पोहोचलोय आणि राहिलेल्या 10,000 मतदारापर्यंत पुढच्या 6 दिवसामध्ये आम्हाला पोहोचायचंय. त्यामुळं आम्ही आता प्रचारामध्ये सर्व पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, आठवले गट या महायुतीचे सर्व उमेदवार आघाडीवरती आहेत आणि येणाऱ्या पुढच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर नक्कीच या ठिकाणी 100% मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो असू. अशा प्रकारचा प्रचार या ठिकाणी चालू आहे. सर अनेक दिवसापासून निवडणूक होत नव्हती. आता झालेली आहे. आता तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे इथले कोणते प्रश्न बाकी आहे आपण करा. या परिसरामध्ये कामगार वसाहत असल्या कारणानं प्रचंड असे वस्ती आहे आणि आतापर्यंत जवळपास जिल्हा परिषद पंचायत समिती 2017ला झाली होती आणि आज 8 वर्ष होत आहेत. या 8 वर्षामध्ये 3 वर्ष प्रशासक काळ होता परंतु या काळात सुद्धा
आमचे जेवढे उमेदवार आहे हे ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी कुणी मेंबर सरपंच राहिलेले आहेत आणि यांना हा प्रशासकीय अनुभव आहे, यांच्या माध्यमातून बरेच डेव्हलपमेंटची कामं झालेली आहेत. परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक शासकीय योजना, वैयक्तिक लाभाची योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचं पहिलं टार्गेट आमचं असणार आहे. या परिसरामध्ये जेवढेही बुद्ध विहार आहेत त्या ठिकाणी सभामंडप देऊन त्या ठिकाणी सुशोभीकरण करणे आणि शांततेमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला ज्ञान साधना करता यावी अशा प्रकारचं डेव्हलपमेंट आपण करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी मंदिर आणि हरिपाठ वगैरे या सगळ्या गोष्टी चालतात, अशाही ठिकाणी आपल्याला सभामंडप द्यायचे आहेत. तसेच या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला सामूहिकरित्या सर्व मुस्लिम बांधवांना लग्नाची व्यवस्था करता यावी म्हणून शादीखाना असेल किंवा मस्जिदीच्या बाजूला चांगल्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था असेल, टॉयलेट बाथरूम असेल, अशा प्रकारचे सगळे विजन आम्ही सर्व सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे घेऊन चाललेलो आहोत. मतदारांना काय सांगणार, काय आवाहन करणार? मतदारांना इतकंच आव्हान असणार आहे की बघा, महायुतीची राज्यात सरकार आहे, या तालुक्यामध्ये आमदार महोदय भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचेच आहेत, खासदार महोदय आहेत, ग्रामपंचायती सुद्धा इथं आमदार महोदय आणि महायुतीच्या ताब्यात आहेत. तर हा जो मधला महत्वाचा दुवा असतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, हा दुवा असतो की जे काही मंत्रालयापासून येणारा जो निधी असतो तो जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात गाव लेवल ग्रामपंचायत पर्यंत आणायचं. तर हा जो मधला दुवा आहे, हा दुवा सुद्धा सत्तेतला असणं इतकं गरजेचं आहे. यामुळे तर तो निधी जास्तीत जास्त या ठिकाणी आणता येईल आणि आपल्या परिसराचा, आपल्या भागाचा विकास करता येईल, डेव्हलपमेंट करता येईल. राहिलेले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पाणी आपल्याला एमआयडीसीचं जे आहे आज 1 दिवसाआड आपल्याकडे येतंय, ते आपल्याला रोज 12 तासावरती न्यायचं आहे. आणि हे महत्वाचे विषय जर आपल्याला मार्गी लावायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय या महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करावा लागेल. आमच्या या सर्व उमेदवारांना आपण 5 तारखेला कमळ या निशाणे समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आव्हान मी सर्वांना या महायुतीच्या वतीनं करतो.